हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल। तर सकाळची वेळ आहे आणि इथे मी बेडशीट चेंज करत होते, कारण व्हाईट बेडशीट आहे, लगेचच घाण होतं, तर त्यामुळे जास्तीत जास्त 3-4 दिवस ते टिकतं आणि चौथ्या दिवशी तरी ते धुवायलाच लागतं असं आहे। आणि आज ऊन पडले तर म्हटलं चला छान ऊन आहे तर आज धुवायला काढूया, म्हणून मी इथे दुसरं बेडशीट चेंज करत होते। आणि माझ्या कामांची सुरुवात ना बेडरूम मधूनच होते, बेडरूम क्लीन करण्यापासूनच होते, कारण की अंथरुणं वगैरे सगळं जिथल्या तिथं ठेवल्याशिवाय ते काही घरामध्ये स्वच्छता पण वाटत नाही आणि दुसरं काम करण्यासाठी मूड पण येत नाही। आणि रात्री लाडू अभ्यास करत असते, त्यामुळे हा जो टेबल आहे ना बेड साइड टेबल, तो पण पूर्ण अस्ताव्यस्त झालेला असतो, कारण तिला अभ्यासाला फक्त रात्रीच वेळ मिळतो। सकाळी 7 वाजता तर बसच येते तिची, त्याच्यामुळे ती लवकर जाते आणि 2:30 वाजता येते, तर लवकर उठल्यामुळे झोप पण येते तिला। त्यामुळे स्कूलमधून आल्यानंतर खायचं प्यायचं थोडंसं गप्पा वगैरे झाल्यानंतर ती झोपते आणि मग संध्याकाळी फ्रेश झाल्यावर तिला मी कंपल्सरी गार्डनमध्ये खेळायला नेते। तिकडून आल्यानंतर ती अभ्यासाला बसते, तर मग रात्री सगळं तो टेबल भरलेला असतो, त्याच्यामुळे ना सकाळी उठल्यावर मला हेच सगळ्यात आधी काम करावं लागतं। आणि बघा मी इथे झाडू वगैरे मारून घेणार आणि बघा ना किती छान लुक येतो लगेचच बेडरूमला ते सगळं क्लीन केल्यानंतर। मग थोडासा चहा तर मला थोडासाच पिते मी, पण एकदा दोनदा असा होत असतो माझा, कारण एकदा ठेवला 1 कप चहा की तो 2 टाईम होतच असतो। आणि इथे मी कॅन्टीनचं सामान मला थोडंसं आणायचं आहे, तर त्याचं लिस्ट बनवत होते आणि बघू आज जमलं तर आज जाईन किंवा मग उद्या जाईन सामान आणण्यासाठी कॅन्टीनचं। आणि दुसरं एक काम म्हणजे माझं ना हे एक आहे की मिरर सतत क्लीन करत राहायला लागतो मला, म्हणजे ते असं ते ब्लर वगैरे दिसतं ना आपण कधी मिररच्या समोर गेलो तर, मग ते खूप छान वाटत नाही, म्हणजे असं फ्रेशच वाटत नाही, तर त्यामुळे ना मला सारखीच सवय लागली आहे ते मिरर पुसायची। डेली ना माझ्याकडून एकदा तरी मिरर पुसला जातो, कारण की जर समजा सकाळच्या वेळेमध्ये स्किप झालेलं असलं ना तरी पण मी अचानक समोर आले ना मिररच्या, संध्याकाळी म्हणा रात्री म्हणा कधीही, तरी पण मी ते टिश्यू पेपर घ्यायचा आणि पटदिशी पुसून काढायचा, असं माझं असतंच। तर आज मी डस्टिंग वगैरे करत होते, व्हिडिओ शूट करत होते, तर म्हटलं हे सकाळीच करावं म्हणून मी ते आत्ता तुम्हाला दाखवते, नाहीतर त्याचा असा स्पेशल काही टायमिंग नाही आहे, कधीही मी ते पुसते, पण हां दिवसभरामध्ये एकदा तरी त्याला मी पुसून घेतच असते, कारण इतकं छान क्लिअर असा मिरर वाटतो ना, त्यामुळं ना ते मी करतेच। आणि आता बघा ह्या टीव्हीचा तर ना फक्त पुसण्यापुरताच यूज चालू आहे, कारण की सूरज असले ना की मगच टीव्ही लावतात आणि मी आणि लाडू अजिबात टीव्ही बघतच नाही, आम्ही मोबाईलमध्येच बिझी असतो, तर ते टीव्हीचा एवढा काही विशेष हेच नाही आहे। तर मला असं वाटतं त्याच्यावरती काहीतरी कापड वगैरे टाकून ना उगाच तिला धुळीत ठेवण्यापेक्षा असं हे करावं, पण ते दिसायला बरोबर नाही दिसणार, म्हणून मी ते असंच ठेवलं आणि आता डस्टिंग करत होते। तर भरपूर त्याच्यावर पण माती वगैरे झाली आहे आणि इथे मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी विंडोज वगैरे ओपन ठेवते व्हेंटिलेशनसाठी, धूळ आली तरी पण चालेल असं असतं माझं, तर मग त्याच्यामुळे त्याच्यावरती खूप माती वगैरे बसते। आणि हे मात्र माझं रोजचं आहे, डायनिंग टेबल डेली पुसावाच लागतो, कारण ह्याच्यावरती म्हणजे जगातला सगळा पसारा जरी म्हटलं ना तरी पण इथंच असतो, कारण की लाडू सकाळी जेव्हा तयार होते ना तर तिचा काही कुठली स्पेस नाही आहे ठरवलेली की मी इथे तयार, तसं तिच्या मनावर असतं, मग ती कधी टेबलावर पसारा करून ठेवते, कधी त्या ड्रेसिंग टेबलच्या इथे छोटा टेबल आहे ना खाली त्याच्यावरती पसारा करून ठेवते, असं सगळं असतं। तर इथे तर आम्ही जेवतो त्याच्यामुळे ह्याला क्लीन करावंच लागतं। तर आज ना माझ्याकडे खूप छान येल्लो कलरचं चिनी गुलाब आले आणि मी सुरत जाणार होते ना कोर्सला, तर त्यावेळेला मी त्यांना सोडायला गेले आणि येते वेळेस ना तिथे रस्त्यात मला दिसलं होतं, तर त्याचं मी एक मस्त कटिंग आणलं होतं आणि तेच मी एका छोट्याशा मातीच्या पॉटमध्ये लावलेलं, तर ते त्याला आज फूल आलं होतं खूपच सुंदर, आणि त्याला अजून एक कळी पण आहे, म्हणजे उद्या पण त्याला येणार आहे फूल, तर ते पण मी तुम्हाला दाखवते बघा व्हिडिओमध्ये पुढे। आणि मला खूप भारी वाटत होतं, मी गॅलरीमध्ये येते आणि गॅलरीमध्ये आल्यावर पहिल्यांदा समोर फुलं कोणती फुलली आहेत ना ते बघून मला इतकं छान मस्त वाटतं ना, भारी वाटतं। तर बघा हे फूल तुम्हाला दाखवते मी। आणि ह्या फुलाच्या म्हणजे एकच फांदी, आता कटिंग मी बाहेरून आणले म्हटल्यानंतर मी जास्त काही तोडून तर आणणार नाही, तर त्याला ना बघा छोटे छोटे कशी अशी पानं यायला लागलेत, म्हणजे आता ते वाढणार आहे आणि हे पटकन वाढतं चिनी गुलाब, त्याला काही जास्त एफर्ट्स घ्यायला लागत नाहीत, तर येईल आता ते लगेच। आणि हे लिलीच्या फुलाला पण ना एक कळी आली आहे बघा, ऑलरेडी एक फूल पण आहे आणि ते कळी एक पण आलेली आहे, सो ह्याचं पण मला खूप छान वाटते की चला हे पण आता छान सर्वाईव्ह करते म्हणून।
तर असं आहे. आणि माझं डायंथस त्याची एक स्टोरी मी तुम्हाला सांगितली आहे की नाही काय माहिती, ते परत सांगते. हे झाड ना मी फेकून देणार होते कारण त्याला एक पण फूल येत नव्हतं आणि ते सीझनल फ्लॉवर आहेत, तर थंडीच्या दिवसातच मला वाटलं खूप जास्त येतील आणि नंतर येणारच नाहीत असं माझा समज झाला. तर ना मी ते फेकून देणार होते, पण म्हणलं विकत आणले आणि त्याची पानं खूप छान होती, म्हणजे अशी हिरवी गार असं त्याची पानं आहेत ना, तर म्हणून मी ते ठेवलं आणि आता त्याला फ्लॉवरिंग पण होते. तर आता मला वाटते की बरं झालं मी त्यावेळेला ते फेकून नाही दिलं, कारण त्याला कितीतरी महिने ना फुलंच येत नव्हतं. म्हणून मी म्हटलं काय ठेवायचं ह्याला विनाकारण. तर आता खूपच छान फुलं यायला लागलेत त्याला. सो आणि बघा ते फुलं बघत बसले मी तिकडे, तोपर्यंत इथं दूध उतू गेलं होतं. आणि हे मी काय करते माझं मलाच समजत नाहीये. ते विंडो आहेत ना सारख्या इकडून तिकडून इकडं, म्हणजे ते व्हिडिओ माझं शूटिंग चालू होतं आणि माझं असं मनात येत होतं सारखं की अंधार पडतोय की काय, अंधार पडतोय की काय, असं म्हणून मी ते सारखं इकडून तिकडं करत होते. आणि दुधाचं तर ना खरंच म्हणजे कधी आपण जर दुधाच्या समोरच उभं राहिलो ना, दूध उतू जाईल बाबा म्हणून, तर ते पटदिशी वरती येणारच नाही, खूप वेळ घेणार. आणि जेव्हा आपण एका सेकंदासाठी नजरेआड जरी झालो ना तरी ते पटकन उतू जातं. असं माझ्या बाबतीत तर होतं, तुमच्याही बाबतीत 100% होतच असणार. आता मी हे तसंही मला क्लीन करायचंच असतं. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलंय की सकाळचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी किचन धुवतच असते. सो मला त्याचं काय एवढं वाटलं नाही की मला आता धुवायला लागलं म्हणून. तर ते योग्य वेळेमध्ये उतू गेलं होतं. तर आज ना मी इथे हे बनवणार आहे, सोया पुलाव किंवा बिर्याणी, सोयाबीनची काही म्हणा तुम्ही त्याला. तर ते बनवणार आहे कारण ना माझ्या समोर राहतात त्या ताई, मी सांगितलं तुम्हाला आंध्र प्रदेशच्या आहेत, तर त्यांनी मला ते हे दिलं होतं ना रसम म्हणून. तर ते आणि परत आज पण त्यांनी मला सब्जी दिली होती, तर त्यांना देणार होते मी बिर्याणी ह्याची सोयाबीनची बनवून. तर म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करते रेसिपी. तर काही नाही, कुकरमध्ये तेल टाकलं पहिल्यांदा आणि त्याच्यामध्ये असा स्लाइस करून घेतला कांदा, असा स्क्वेअरमध्ये, तर तसा छान लागतो मला भातामध्ये कधी पण, तर तसा. आणि टोमॅटो, त्यानंतर बाकी सिंपल आपलं जिरे मोहरी. आणि तुम्हाला जर खडे मसाले टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता, पण मी इथे बिर्याणी मसाला टाकला होता आणि बिर्याणी मसाल्यामध्ये सगळे खडे मसाल्यांचं अर्क असतोच, म्हणजे त्याचं थोडासा जरी टाकला तर असं वाटतं किती मसाला टाकलाय. तर त्याच्यामुळे ते टाकणार होते म्हणून मी दुसरे काही खडे मसाले इथे टाकले नाही. कढीपत्ता टाकलाय, जिरे मोहरी एवढंच, आणि टोमॅटो आणि कांदा. आणि ह्याच्यामध्ये ना दहीसुद्धा तुम्हाला टाकायचं असलं तर टाकू शकता, पण मला नव्हतं बनवायचं तशा पद्धतीने. मला सिंपल, कारण लाडोच्या टेस्ट प्रेफरन्स लक्षात ठेवून मी तसं बनवलेलं. सिंपल तिला आवडतं, दही तिला सेपरेट आवडतं भातासोबत, त्याच्यामुळं. मग मी इथे कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि त्यानंतर जे काही मसाले असतील टाकायचे असतील तुम्हाला ते टाका. मी इथे जास्त टाकलेले नाही आहेत. हळद, लाल तिखट आणि हे धनिया पावडर एवढंच टाकले. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून घेतले, छान त्याला शिजवायचं. आणि मग त्याच्यामध्ये तांदूळ भिजवलेला टाकते आणि मग पाणी ओतायचं, झालं. वरतून फक्त थोडंसं तूप आणि थोडंसं मीठ टाकले, थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ टाकले. आणि कोथिंबीर माझ्याकडे नाही आहे, मला आता उद्या जायचं आहे गुरुवारी मार्केटला, तेव्हा मी घेऊन येईन. इथल्या भाज्यांवरती पाणी वगैरे शिंपडलेलं असतं की काय माहिती, लगेचच खराब होतात, त्यामुळे कोथिंबीर आणली तर मी 4 दिवसांमध्येच संपवून टाकते. तर इथे मी थोडासा बिर्याणी मसाला आणि तूप आणि नमक हे एवढं सगळं टाकले. आणि आता मी त्याला झाकण लावून एक शिट्टी काढणार फक्त. तर ते मी देऊन येते समोरच्या ताईंना. आणि मग मी सुद्धा जेवण करणार आहे. बाबा मला भूक लागते आणि मी इतका वेळ वेट करत बसते, 2:30 वाजेपर्यंत सगळं एडिटिंग, व्हॉइस ओव्हर हे सगळं करत बसते आणि भूक लागून जाते. आणि मग नंतर त्या जेवणामध्ये काही इंटरेस्टच राहत नाही, असं होतं. म्हणजे भूक मरून जाते ती येईपर्यंत, असं होतं माझं. कारण मी सकाळी उठल्यापासून काम करत असतो आपण, तर मग भूक तर लागतेच. तर तिला काय टिफिन दिलेलाच असतो, मग आल्यावर तिला देईन मी. आणि समोरच्या ताईंना पण देऊन आले मी त्यांच्या बाउलमध्ये ते सोयाबीन पुलाव, बिर्याणी, जे काय असेल ते तुम्ही जे म्हणता त्याला ते. आणि मी ते आता कपडे सुकत टाकते. आज थोडंसं एक्स्ट्रा म्हणजे टेबल क्लॉथ वगैरे धुवायला काढलं होतं मी, तर ते आता पहिल्यांदा सुकत घालते. आणि जी रोजची कपडे आहेत ना आंघोळीनंतरचे वगैरे, त्याचं मशीन परत एकदा मी लावलंय. आधी हे लावून घेतलं बेडशीटचं वगैरे आणि मग ते लावलं टेबल क्लॉथ वगैरे. आता मी सुकायला टाकते आणि मग थोड्या वेळानंतर ते परत सुकायला टाकते. तर मशीनमुळे किती कामं आपली सोपी होतात बघा. ह्याच्यामध्ये माझा किती वेळ गेला असता, यूट्यूबचा विचारसुद्धा मी केला नसता की यूट्यूब वगैरे चालू करायचे, कारण माझ्याच्यानी हेच वेळेत झालं नसतं.
पण ते खरंच खूप हेल्पफुल झाले मशीन घेतले सूरजनी. ते मी तर फोर्स केलेला नव्हता, त्यांनी स्वतःच्या मनाने घेतलं. ते पण का घेतलं, थंडीसाठी घेतलं. इथली थंडी म्हणजे भयानक असते, तर थंडीसाठी घेतलं होतं. पण आता मी रेग्युलरली त्याच्यामध्येच टाकते कपडे आणि हाताने वॉश करायची सवयच माझी मोडली आहे. तर आता मी इथे कालची जी कपडे होती ती फोल्ड करण्यासाठी घेतली आहेत आणि ते एक बोरिंग काम असतं, पण सगळ्यांनाच कोणालाच आवडत नाही आय थिंक कपडे फोल्ड वगैरे करत बसायला. त्यामुळे ते पेंडिंग राहतं आदल्या दिवशीचं, दुसऱ्या दिवशी वगैरे. तर असंच माझं पण होत असतं. तर आता इथून पुढे जे काही शूट करेन ते मी पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन. सो हा होता आजचा व्लॉग. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू आणि भेटूया आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.